नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। वारकरी परंपरा इथे जपली जाते याचं समाधान वाटतं। अध्यात्माची शक्ती आमच्या पाठीशी आहे। कर्तव्य आणि अध्यात्म हे एकत्रित चालतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। तर इतिहासातील सगळ्यात मोठ्या मोहिमेत नारेगावात अतिक्रमण मोहीम पूर्ण। पुढील टप्प्यात हर्सूल परिसरात धडकणार मनपाचं पथक। आता बघूया सविस्तर बातम्या। मला या ठिकाणी येऊन आनंद वाटला। अरबी समुद्रापेक्षा अधिक मोठा महासागर मला इथे पाहायला मिळतोय। वारकरी परंपरा ते जपताना पाहून समाधान वाटलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैजापूर येथे आयोजित योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या 178व्या अखंड हरिनाम सप्ताह समारंभातून केलंय। यावेळी त्यांनी माधुरी हत्ती, कबूतरखाना आणि अन्य विषयांवरती देखील माहिती दिली आहे। भाविकता आणि इथे येणारा महासागर, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एक प्रकारे अरबी महासागरापेक्षा मोठा जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणूनच मला अतिशय आनंद वाटला या ठिकाणी जेव्हा मी आलो। आणि विशेषतः मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या प्रकारे लोक पूर्ण सप्ताहात शिस्तीत आनंद घेतात आणि आपली वारकरी परंपरा ही या ठिकाणी जपतात, ते पाहून खूप मनाला समाधान वाटतं। आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही, आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आम्ही हे सगळं केलं आहे। मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू। हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या। त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतं आहे, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे। कबूतरखान्यावरून बरंच आज मुंबईमध्ये गोंधळ। मला असं वाटतं की एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल। त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही। महानगरपालिकेच्या वतीने नारेगाव भागात राबवण्यात येत असलेल्या रस्ता रुंदीकरण कारवाई तिसऱ्या दिवशी बुधवारी पथकाच्या वतीने नाल्यावरील अतिक्रमण काढून या परिसरातील मोहीम पूर्ण करण्यात आली आहे। यापुढे शहरातील अन्य भागांमध्ये कारवाई करण्यात येणार आहे। नारेगाव परिसरातील औद्योगिक वसाहत ते नागरी वसाहत पासून मुख्य रस्ता ते कचरा डेपो रस्ता रुंदीकरण करण्यासाठी जय भवानी चौक ते कचरा डेपो रस्त्यावरती सोमवारपासून बेकायदेशीर मालमत्तामधील दुकान, टीन शेड, इमारत व इतर बांधकाम पाडण्याची कारवाई मनपा अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने करण्यात आली होती। शहरातील मुख्य रस्त्यावरती सर्व्हिस व मुख्य रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत बीड बायपास, महानुभाव चौक ते नक्षत्रवाडी, चिकलठाणा ते मुकुंदवाडी, जालना रोड, जळगाव रोड, दिल्ली गेट आदी परिसरातील रस्त्याला बाधित होत असलेल्या अनधिकृत मालमत्ता पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे।
महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कारवाईबाबत हे राबवण्यात येत असून मोठ्या संख्येने यंत्रणा व मनुष्यबळ यांचा वापर केला जातोय. गेल्या सोमवारपासून नारेगाव परिसरातील जय भवानी चौक ते कचरा डेपो या रस्त्यावरील असलेल्या अनधिकृत बांधकाम या दुकान, हॉटेल्स, इमारत आदी मालमत्तांवरती हातोडा चालवत मनपा अतिक्रमण हटाव पथकांनी जवळपास 400 ते 450 बाधित मालमत्ता जमीनोदस्त केल्या. यावेळी सुरुवातीला पथकाला नागरिकांनी कडाडून विरोध सुद्धा सहन करावा लागला, परंतु मनपा प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवली. बुधवारी तिसऱ्या दिवशी या परिसरातील नाल्यावरती बांधकाम केलेल्या मालमत्ता काढण्याची कारवाई करण्यात आली. यापुढील कारवाई बाबा पेट्रोल पंप ते किले आर्क, देवळाई व हर्सूल आदी ठिकाणी टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे. आजच्या कारवाईच्या संदर्भात काल जिथं ज्या ठिकाणी आपल्या नाल्याच्या अलीकडापर्यंत कारवाई आलेली होती आणि 175च्या घरामध्ये आपण ज्या रेग्युलर ज्या व्यापारी आस्थापन आहेत त्या निष्कासित केलेल्या होत्या. त्याच्यानंतरचा आजचा जो भाग आहे तो नाल्याच्या पुढचं पासून ते आपलं नारेगाव डम्पिंग ग्राउंड आहे तिथपर्यंत आपण आज ही कारवाई करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या अनधिकृतरित्या बांधलेल्या, त्याला कुठलीही परमिशन नाही आहे, नाल्याचा जो मूळ प्रवाह आहे त्या मूळ प्रवाहाला बाधा होईल अशा पद्धतीने बरेचसे स्ट्रक्चर इथं उभा केले गेलेले आहेत. तर ते स्ट्रक्चर काढण्याची पण आपण कारवाई करणार आहोत आज, आणि जेणेकरून जो नाल्याचा मूळ प्रवाह हा अबाधित राखला जाईल. उद्या मोठ्या प्रमाणात एखादा पाऊस आला तर त्याच्यामुळे कुठल्या जीवित वा वित्तहानीचं नुकसान होऊ नये याच्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना म्हणून महानगरपालिका आज कारवाई करत आहे. धार्मिक स्थळांसंदर्भात काय? या नारेगाव भागामध्ये धार्मिक 2 स्थळं होती, त्यापैकी एक हनुमान मंदिराची आम्ही मोजणी केलेली आहे टोटल स्टेशन सर्वेमध्ये. तर त्यांचं ज्या ठिकाणी रोड वाईडनिंग संपुष्टात येतो त्या ठिकाणापर्यंत त्यांचं बरोबर मार्किंग झालेलं आहे आणि कुठलाही भाग त्याच्यामध्ये येत नाही. मात्र समोर आल्यानंतर मशिदीचं साधारण 4 ते 4.5 फूट एवढा भाग हा त्याच्यामध्ये बाधित होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. मात्र तिथली जी काही स्थानिक मंडळी आहेत त्यांनी स्वतःची जागा जी आहे ती मशिदीसाठी देऊन ते रस्ता रिअलाइनमेंट करावा अशी विनंती केलेली आहे. मी त्यांना सांगितलं की आपण रीतसर प्रस्ताव हा माननीय महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करावा. निश्चितपणे माननीय महानगरपालिका आयुक्त त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतील आणि जे रिलिजियस स्ट्रक्चर आहेत जर त्याच्यामधून कुठला वे आउट निघत असेल तर आम्ही कुठल्याही मस्जिदीला किंवा कुठल्याही मंदिराला तोडण्याची किंवा त्याच्यावरती कारवाई करण्याची आमची कुठलीही मानसिकता नाही आहे. नारेगाव येथील कारवाई अंतिम टप्प्यात असताना हर्सूल परिसरातील काही धार्मिक स्थळांना घेऊन नागरिकांनीही बैठक घेऊन कारवाईला काही अंशी विरोध दर्शवल्याने शहरातील अतिक्रमण संदर्भात महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली आहे. दरम्यान हर्सूल परिसरातील काही धार्मिक स्थळांना घेऊन नागरिकांनी बैठक घेऊन कारवाईला काही अंशी विरोध दर्शवल्याने शहरातील अतिक्रमण संदर्भात महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली आहे. नारेगाव येथील कारवाई अंतिम टप्प्यात असताना गेल्या 2 महिन्याभरापासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र या अतिक्रमण हटाव मोहिमेला काही ठिकाणी विरोध सुद्धा पाहायला मिळाला आहे. तसेच काही ठिकाणी पोलिसांमध्ये तसेच मनपाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये वादही पाहायला मिळाला. यामुळे या सर्व बाबींवरती काय उपाययोजना केल्या पाहिजे यासाठी मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते. मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलिसांना आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटर, वीज दरवाढ व लोड शेडिंग विरोधात महावितरण सह व्यवस्थापकीय संचालक कार्यालय या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आलं. त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी सुभाष लोमटे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. वीज दर वाढ आणि स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये अनेक दिवसापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट अभय टाकसाळ आणि त्यांची पूर्ण टीम एक जनजागरण करून सरकारचा हा जो अन्यायकारक निर्णय सर्वसामान्य लोकांवरती थोपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा ते प्रयत्न करतायत. त्याचं पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन करतो. मित्रांनो, या देशामध्ये जवळपास 95% जो कष्टकरी आहे त्याला सरकार माणसं मानतच नाही. या कारणासाठी की स्वतः अभय टाकसाळ हे वकील आहेत. आपल्या देशाचा कायदा असं सांगतो की समान कामासाठी समान वेतन. या कायद्याचा अंमल सरकार करतंय का? या 95-97% लोकांच्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी सरकार करत नाही.
आणि हे समजावून सांगण्यासाठी हे मी कशासाठी सांगतोय, याचा आणि आजच्या या आंदोलनाचा डायरेक्ट संबंध आहे. सरकार सर्वसामान्य माणसाची लूट कशी करते. एका बाजूला आम्ही मोफत धान्य देतो, म्हणजे काय करतो, त्या एका कुटुंबाला आम्ही 12 रुपये दर महिन्याला त्याचे भरतो. कारण धान्य 12 रुपयाचं धान्य 12 रुपये सरकार भरतंय. कारण 3 किलो गहू 2 रुपयाच्या हिशोबानं 6 रुपये, 2 किलो तांदूळ 3 रुपयाच्या हिशोबानं 6 रुपये, म्हणजे किती भरले त्यांनी, 6 आणि 6 12 रुपये. आणि इकडं आता सांगितल्याप्रमाणे आजच वीज जर 10-11 रुपये असेल, तर ज्यावेळेस प्रत्यक्ष स्मार्ट मीटर बसून आता वीज नियामक मंडळाने निर्णय घेतलाय वीज दरवाढीचा, आणि ती जर वाढली तर ते कुणाच्या बोकांडी बसणार आहे, सर्वसामान्य लोकांच्या. आणि म्हणून एका बाजूला न्याय आणि कायदेशीर गोष्टीची अंमलबजावणी गरिबांसाठी करायची नाही, आणि म्हणजे जे सरकार स्वतःच्या खात्यामधल्या चपराशाला महिन्याला 25,000 रुपये दिले पाहिजेत असं म्हणतं, ते सरकार रोजगार हमीवरच्या कामगाराला 200 रुपये सुद्धा ठरवत नाही. या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगण्याची गरज आहे की गोरगरिबाला जास्तीत जास्त अडचणीत आणायचं आणि गोरगरीब एकत्र येऊ नये म्हणून जातीच्या नावाने आणि धर्माच्या नावावरती एकमेकांमध्ये भांडण लावायचे. त्याच्यामध्ये आमचे काही पुढारी सुद्धा गुंतलेले आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक. विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब,
व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813. कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा, मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील, मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ, मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो, बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र.
वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत जीवनावश्यक मूलभूत व भौतिक समस्या सोडवण्यासाठी वाळूज महानगर सिडको बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासह मीटिंग घेऊन निवेदन देण्यात आलं। निवेदनामध्ये सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत सिडको महानगर समस्यांबाबत मागण्यांबाबत समावेश आहे। सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत प्रसिद्ध विकास आराखड्यानुसार बहुतांश खेळाची मैदाने, गार्डन, व्हेजिटेबल, फिश तसेच मटन मार्केट, हॉस्पिटल, प्रायमरी सेकंडरी स्कूल तसेच कॉलेज, पोलीस चौकी, ग्रीन बेल्ट व इतर आरक्षण रद्द करण्यात आलं असल्यामुळे सार्वजनिक सुविधापासून नागरिक मुकणार असल्यामुळे उर्वरित आरक्षण ताब्यात घेऊन विकास करावा तसेच आरक्षण रद्द होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करावी। वरील सर्व जीवन आवश्यक मूलभूत भौतिक सुविधा देऊनच हस्तांतरण करावं, अन्यथा याबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। या प्रसंगी समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य तिसगाव रेखा सूर्यवंशी, मानी कुलकर्णी, शीतल गंगवाल, अंकुश लेंडाळे, नरेंद्र सिंग यादव, भगवान खेडकर, राजेंद्र डुकरे पाटील, आनंद बोथरा, संजय शर्मा, नामदेव वाडेकर, रवी जोशी, राम शेळके, संदीप आमले उपस्थित होते। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी शिवाजी पांडुरंग गायकवाड, वाळूज महानगर। आज सिडकोचे मुख्य प्रशासक यांची भेट घेऊन सिडको वाळूज महानगर अंतर्गत जीवनावश्यक मूलभूत सुविधाबाबत शिष्टमंडळासह निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये पाणी पुरवठा, मुख्य रस्त्यावरील जीवघेणे खड्डे, पावसाचे पाणी, ड्रेनेज, पथदिवे, कचरा संकलन या विविध मागण्यांसंदर्भामध्ये आज त्यांच्याशी चर्चा झाली। या चर्चेअंती त्यांनी संपूर्ण जे काही अंतर्गत समस्या आहेत ते निवारण करण्याचे आश्वासन दिले। तसेच सिडको प्रकल्प हा CHMRDA ला हस्तांतरण केलेले असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत। जसे की सिडकोकडून CHMRDA ला 200 ते 300 कोटी रुपये त्यांनी देण्यासंदर्भामध्ये शासनाने त्यांच्या GR मध्ये प्रस्तावित केलेला आहे। मात्र या ठिकाणी सिडकोकडे आजही मुबलक पाणी पुरवठा औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात येत नाही। याचाच अर्थ की पाण्यासंदर्भात जी की जीवनावश्यक बाब आहे या संदर्भात कसलीही उपाययोजना सिडकोकडून करण्यात आलेली नाही। सिडकोकडनं अपेक्षा अशी होती की एका नगराला जवळपास 12 ते 14 MLD पाणी, यामुळे जवळपास 3 नगर मिळून 12 ते 36 MLD पाण्याची आवश्यकता आहे। मात्र आज MIDC एवढं पाणी आपल्याला देऊ शकत नाही। 5 MLD मध्ये सिडको महानगरला पाणी पुरवठा होत नाही। MIDC कडून सिडकोला 56 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे। हे 56 कोटी भरल्यावर सुद्धा पाणी पुरवठा MIDC देऊ शकत नाही, कारण का की त्यांच्याकडे जी काही पाणी उपलब्ध आहे आणि जे वितरित करतात ते ताळमेळ जुळतच नाही। त्यामुळे यांनी स्वतंत्र स्कीम करणे अपेक्षित आहे। या संदर्भात सुद्धा आम्ही माननीय प्रशासक साहेबांशी चर्चा केली। या चर्चेअंती त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला याबाबत सूचना करून पुढील येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न संदर्भामध्ये विचार करू। तसेच सिडको आजपर्यंत शेतकऱ्याच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या पर्यायी जमिनी आहेत त्या संदर्भात सुद्धा निकाली प्रकरण काढलेलं नाही। तसेच ज्या ठिकाणी आरक्षण आहेत जसे सर्व्हिस रोड आहे यावरच्या सुद्धा शेतीच्या जमिनी हस्तांतरण करणे बाकी आहेत। ते प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे सर्व्हिस रेट सुद्धा होत नाही। या सर्व संदर्भामध्ये आम्ही प्रशासकांना या बाबी सोडवावे, मगच हस्तांतरणाबाबत विचार करा। मात्र हस्तांतरण झालेलं असल्यामुळे आम्ही प्रशासकांना विनंती केली आहे की या संदर्भातचे आम्हाला जे काही दस्तावेज आहेत ते द्यावे आणि या संदर्भात आम्ही न्यायालयामध्ये लवकरात लवकर दाद मागून याचिका दाखल करणार आहोत, जेणेकरून सिडकोच्या मध्ये अंतर्गत जे काही भूखंड विक्रीतून जो काही पैसा येणार आहे तो पैसा वाळूज महानगरमध्येच लागावे या संदर्भात सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे। धन्यवाद। डॉक्टर हेगडेवार रुग्णालयाच्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या फिजिओथेरपी महाविद्यालयामध्ये बी ऑफ फिजिओथेरपी म्हणजेच BPT अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे। महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकशी संलग्नित असून 2025 व 26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाला सुरुवात झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र वाणी यांनी दिली आहे। या डॉक्टर बाबासाहेब वैद्यकीय प्रतिष्ठान यांचे नवीन फिजिओथेरपी कॉलेज या वर्षीपासून सुरू होत आहे। या महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये असे की हे महाविद्यालय हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याच्याशी संलग्नित असून कौशल्याधारित अभ्यासक्रम, नंतर रुग्णालयामध्ये हेडगेवार रुग्णालयामध्ये क्लिनिकल ट्रेनिंग, नंतर सुसज्ज असं लॅबॉरेटरीज, कॅम्पस, ग्रीन कॅम्पस ह्या सर्व फॅसिलिटीज स्टुडंट्सला आपण इथे उपलब्ध करून देणार आहोत।
आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या सर्व स्कॉलरशिप्स पण आपल्याला या महाविद्यालयातून प्राप्त करता येतील. त्यामुळे ह्या संस्थेसाठी किंवा या कॉलेजचं प्रिफरन्स स्टुडंट्सनी द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. सर, महाविद्यालयाच्या वतीने इतर ज्या सवलती असतात जसे की शिष्यवृत्ती किंवा अन्य सवलती याबाबत कसं मी जसं म्हटलं, महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेले काही नियम आहेत जे आम्हाला बंधनकारक आहेत. कॅटेगरी वाईज ट्युशन फीज माफ किंवा काही कमी करण्यासाठी काही सर्क्युलर्स आलेले आहेत. ते आम्हाला बंधनकारक आहे आणि ते आपण सगळ्यांना प्रोव्हाइड करू. शिष्यवृत्ती वगैरे शिष्यवृत्ती जसं SC ST VJNT यांच्यासाठी ट्युशन फीज ही कम्प्लिटली माफ आहे. जर का OBC कॅटेगरी असेल, EWS असेल तर त्यांना ट्युशन फी ही 50% माफ दिलेली आहे शासनाने. तर ह्या सर्व शिष्यवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या स्टुडंटसाठी अवेल करू शकतील आपल्या कॉलेजमध्ये. सर, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कशी प्रवेश प्रक्रिया कशी राबवतात? आत्ता महाराष्ट्र CET सेलचं रजिस्ट्रेशन सगळ्या स्टुडंट्सनी केलेलं असावं. तर आता यानंतर एक प्रोव्हिजनल इलिजिबल कॅन्डिडेट्सची लिस्ट CET सेल एक रिलीज करेल आणि त्यानंतर प्रिफरन्स फॉर्म भरण्यासाठी काही 2-3 दिवस आपल्याला मिळतील स्टुडंट्सला. तर त्यावेळेस स्टुडंट्सनी प्रिफरन्स लिस्टमध्ये आपल्या कॉलेजचं नाव देऊन ते कॅप थ्रूला इलिजिबल होतील आणि त्यानुसार कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊ शकेल. सर, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या बाबत काही संधी उपलब्ध होतील? कॅम्पस इंटरव्ह्यू नाही, कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे आपण कंडक्ट करूया. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर म्हणा किंवा आजूबाजूचे मराठवाड्याचे जे महत्त्वाचे मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या फिजिओथेरपिस्टला जॉब ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करून देण्यासाठी एक प्लेसमेंट सेल किंवा एक कॉलेज लेवलवरती ऑर्गनाईज करू. त्या व्यतिरिक्तच ह्या फिजिओथेरपी ही एक अपकमिंग ब्रांच म्हणून आपण म्हणू शकतो. फिटनेस क्षेत्र, नंतर स्पोर्ट्स फिजिओथेरपी, गव्हर्नमेंटच्या सर्व जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी पण स्टुडंट्सला आपल्याला फिजिओथेरपिस्टला चांगला वाव आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता NCAHP हे 2021मध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ अलाइड हेल्थ प्रोफेशनल हे काउन्सिल रिलीज झालं आहे. त्यानुसार फिजिओथेरपिस्टला डॉक्टर म्हणून लिहिण्याची परवानगी पण मिळालेली आहे. तर या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींमुळे ह्या फिजिओथेरपी फील्डला बऱ्यापैकी वाव आहे. या उत्कृष्ट संस्थेच्या बॅनरखाली हे जे फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट आता उघडतं आहे तर या इन्स्टिट्यूटला तुम्ही प्रिफरन्स देऊन या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी 2025 व जुलै 2025 दरम्यान गोवरचे 3 व रुबेलाच्या 5 केसेस आढळून आल्या आहेत. गोवरचा व रुबेला रुग्ण आढळल्यास घ्यायची जबाबदारीबाबत संक्षिप्त माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. गोवर हा डिसीज एंडेमिक आहे. केस डेफिनेशन व्याख्या: जर रुग्णाला तीव्र स्वरूपाचा ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे व अंगावरती लालसर पुरळ आढळून आल्यास गोवर संभावित समजावा. तीव्र ताप त्यासोबतच इतर 3 लक्षणांपैकी कोणतंही एक लक्षण असेल तरी ही केस संशयित म्हणजे सस्पेक्ट म्हणून रेफर करावी. ताप आल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी लालसर पुरळ कानाच्या मागे येण्यास सुरुवात होते. ही पुरळ चेहरा, छाती, पाठ व पोट यासह संपूर्ण अंगावर पसरते. ताप सुरू झाल्यापासून या आजाराची लागण व्हायला सुरुवात होते. पूर्ण पसरल्यानंतर 4 दिवसांपर्यंत राहते. अशी सर्व रुग्ण मुले शाळेतच वेगळ्या ठिकाणी विलगीकरण करून ठेवावं. त्यांना सुट्टी देऊ नये व त्यांच्यावरती लक्ष ठेवून त्यांना व्हिटॅमिन ए चे 2 डोस देण्यात यावे. जीवनसत्व अयुक्त अन्नपदार्थ जसे गाजर, हिरव्या पालेभाज्या, दूध व दुग्धजन्य पदार्थ, लाल व पिवळ्या रंगाचे फळे, लिंबू इत्यादींचा समावेश जेवणामध्ये भरपूर करावा. नियमित झोप घ्यावी व इतरांना लागण होऊ नये म्हणून रेस्पिरेटरी इथिक्सचे पालन करावे. म्हणजे खोकताना, शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा. आपल्या आजूबाजूला अशा तीव्र स्वरूपाचा ताप असलेले रुग्ण आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात स्वतःहून नागरिकांनी कळवावं. आपण दर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी अतिरिक्त लसीकरण सत्राचं आयोजन करून सर्व शासकीय आरोग्य संस्थेत लसीकरण करण्यात येईल व गोवर व रुबेलाचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. यामुळे आपण सन 2026 पर्यंत गोवर व रुबेला आजाराचं दुसरीकरण करण्यास मदत होणार आहे. तर सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर अभय बी धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी केलं आहे.
शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. वारकरी परंपरा इथे जपली जाते याचं समाधान वाटतं. अध्यात्माची शक्ती आमच्या पाठीशी आहे. कर्तव्य आणि अध्यात्म हे एकत्रित चालतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. तर इतिहासातील सगळ्यात मोठ्या मोहिमेत नारेगावात अतिक्रमण मोहीम पूर्ण. पुढील टप्प्यात हर्सूल परिसरात धडकणार मनपाचं पथक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.